काकडीची कोशिंबीर आपण करतो, काकडी सॅलड म्हणून खातो, फार फार तर काकडीचं घावण आपण करतो, बरोबर? पण काकडीचा ढोकळा खाल्लाय कधी? तर झालं काय, एका सबस्क्रायबरची कमेंट आली होती, की काकडीचा ढोकळा दाखवा म्हणून. त्यावरून मी हा काकडीचा ढोकळा करायला घेतला आणि बघता-बघता अगदी 10 मिनिटात हा जो ढोकळा आहे तो फस्त झाला. इतका तो छान मऊ आणि लुसलुशीत असा होतो. चवीला उत्तम लागतो. तुम्ही सुद्धा हा काकडीचा ढोकळा मग नक्की करून बघा. तर याकरता आपल्याला लागणार आहे ही अशी हिरवी काकडी. ही चवीलाही अगदी छान असते. हिच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं आणि कडूही नसते, त्याच्यामुळं शक्यतो हीच काकडी वापरा. काकडीची साल काढून घ्यायची. आता काकडी जर का मोठी असेल तर एक काकडी पुरेशी होते, पण या काकड्या अगदी छोट्या-छोट्या आहेत त्याच्यामुळं 2 काकड्या मी वापरणार आहे. काकडीची साल काढून घ्यायची आणि काकडीचे हे असे मोठे-मोठे तुकडे करून घेतले. हे जे तुकडे आहेत ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले आहेत. याच्यामध्ये थोडीशी कमी तिखट अशी हिरवी मिरची आवडीनुसार घालायची आणि छोटासा आल्याचा तुकडा घालायचा आणि मग छान एकजीव बारीक असं होईपर्यंत याला वाटून घ्या. काकडीमध्ये भरपूर पाणी असतं त्याच्यामुळं याच्यामध्ये पाणी घालायची अजिबात आवश्यकता नाही. याला आपोआप पाणी सुटतं. हे बघा, हे असं काकडीच्या बिया राहणार नाहीत किंवा आल्याचे तुकडे राहणार नाहीत, मिरची दिसणार नाहीत, असं छान एकजीव असं बारीक वाटून घ्यायचं आहे. ही अशी आपली काकडीची प्युरी जी आहे ती तयार झाली. आता इकडे आपल्याला ढोकळ्याच्या बॅटरसाठी लागणार आहे 1 कप रवा. तर या ठिकाणी मी ढोकळ्यासाठी जो उपम्याकरता आपण वापरतो ना, तो जाड रवा वापरते. खूप बारीक रवा घेत नाही, नाहीतर ढोकळा अगदी चिकट असा वाटतो. आता रव्यामध्ये 2 टेबलस्पून म्हणजे 2 मोठे चमचे बेसन पीठ घातलं. त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा कप दही. सगळं असं छान मिक्स करून घ्या. लगेच मिक्स होणार नाही. पण आत्ता पाणी घालायची घाई मात्र करायची नाहीये. आधी आपण याच्यामध्ये घालणार आहोत काकडीची वाटलेली पेस्ट. तर ही अशी काकडीची प्युरी याच्यामध्ये घातली आणि मिक्स करून घ्या. याच्यामध्ये बराचसा पाण्याचा अंश असतो त्याच्यामुळे आधी अंदाज घ्यायचा आणि मग लागेल तसं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. साधारण अर्धा कप पाणी याच्यामध्ये लागतं. बॅटर खूप जास्त पातळही करायचं नाहीये. ज्याप्रमाणे इडलीचं पीठ असतं ना, तसं हे ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये स्वादासाठी ओवा घातला. ओवा तुम्ही अवश्य घालून बघा. रव्याच्या ढोकळ्याला खूप छान असा स्वाद ओव्यामुळे येतो. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. सगळं छान असं मिक्स करून घ्या. विशेषतः रव्याच्या किंवा बेसन पिठाच्या गाठी होऊ शकतात, तर तसं होऊ द्यायचं नाहीये. छान एकजीव असं याला फेटून घ्यायचं आहे. हे बघा, आत्ता हे जे बॅटर आहे ते थोडंसं घट्टच ठेवायचं. नंतर आपण याच्यामध्ये लागल्यास पाणी घालणार आहोत. 1 टेबलस्पून किंवा 1 मोठा चमचा तेलही याच्यामध्ये घालायचं आहे. सगळं छान असं मिक्स करून घ्या. आता बाकीची तयारी होईपर्यंत हे जे ढोकळ्याचं पीठ आहे ते भिजू द्यायचं. अगदी 5 मिनिट जरी भिजलं तरीसुद्धा पुरेसं होतं. कढईमध्ये आपण हा ढोकळा वाफवून घेणार आहोत. त्याकरता पसरट अशी कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 1.5 ते 2 ग्लास पाणी घालायचं आहे. लक्षात घ्या, ढोकळ्याचं जे पाणी आहे ते लवकर आटतं. त्यामुळं अधूनमधून एकतर लक्ष ठेवायचं किंवा पाणी थोडंसं जास्त घालायचं. याच्यामध्ये ताटाला उंची येण्यासाठी हे असं स्टँड ठेवलं आहे. त्यानंतर खोलगट अशा थाळीला व्यवस्थित भरपूरसं तेल लावून घ्यायचं. थाळीच्या काठांना सुद्धा असं तेल व्यवस्थित एकसारखं लागलं पाहिजे. त्यानंतर हे जे ताट आहे ते गरम होण्यासाठी कढईमध्ये ठेवलं. मध्यम आचेवर गॅस चालू करून कढईतलं पाणी गरम होऊ द्यायचं. पाण्याला उकळी यायला लागली की सगळ्यात शेवटी ढोकळा फुगण्यासाठी आपण याच्यामध्ये घालणार आहोत सोडा. तर नेहमीच्या साध्या सोड्यापेक्षा आपण याच्यामध्ये इनो फ्रूट सॉल्ट घालणार आहोत. त्याच्यामुळं ढोकळा खूप छान असा फुगतो. तर या ठिकाणी इनोचं एक छोटं सॅशे वापरणार आहे. जर का तुम्ही मेजरिंग स्पूननी मोजलं तर 1 टीस्पूनपेक्षा हे थोडंसं जास्त भरतं. इनो घातला आणि मग एक पळीभर पाणी याच्यामध्ये घालायचं, म्हणजे मग सोडा जो आहे तो छान मिक्स होतो. याला असे छान बबल्स आले की सगळं एकजीव होईपर्यंत छान असं फेटून घ्यायचं. शक्य तितक्या लवकर फास्ट अशी ही प्रोसेस करा, नाहीतर मग सोडा जो आहे तो हळूहळू कमी व्हायला लागतो. आणि मग लगेचच गरम झालेल्या ताटामध्ये हे जे मिश्रण आहे ते असं पसरवून सोडायचं. तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अगदी पातळही नाही आणि खूप घट्टही नाही आहे. आता एकसारखं बॅटर जे आहे ते व्यवस्थित पसरण्यासाठी हलक्या हातानं याला असं चमच्याने फिरवून घेतलंय आणि मग थोडंसं लाल तिखट वरून भुरभुरलं. आता याच्यावर झाकण ठेवून सुरुवातीला 5 ते 7 मिनिटं गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि मग गॅस कमी करून एकूण 15 ते 18 मिनिटे ढोकळा जो आहे तो वाफवून घ्यायचा आहे.
हे बघा गॅस बंद केल्यानंतर दाखवते. ढोकळा असा छान फुगला आहे. आता हा जो ढोकळा आहे तो कापायची घाई करायची नाही आहे. तो लगेच कापता येणार नाही. पूर्णपणे याला थंड होऊ द्यायचं. तोपर्यंत आपण ढोकळ्यासाठीची जी चटणी आहे ती करून घेऊ. तर या ठिकाणी भरपूरसे अर्धा कप ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये पाव कप डाळे घातले. भरपूरशी कोथिंबीर घालायची. आवडीनुसार हिरवी मिरची घातली. चवीनुसार मीठ घातलं. आणि लागेल तसं पाणी घालून याची बारीक अशी चटणी वाटून घ्यायची. हे बघा याप्रमाणे पातळसर अशी आपली चटणी जी आहे ती तयार आहे. तोपर्यंत ढोकळाही मस्त असा थंड झालेला असतो. आता हा ढोकळा आपण कापून घेऊयात. तर कापताना चाकूला जे येते थोडंसं तेलाचं बोट फिरवायचं म्हणजे मग ढोकळा व्यवस्थित कापता येतो. छान अशा चौकोनी आकारात, एकसारख्या चौकोनी आकारात ढोकळा जो आहे तो कापून घ्यायचा. आता हा जो ढोकळा आहे तो रव्याचा आहे, बेसन पिठाचा नाही आहे. त्याच्यामुळं हा जो ढोकळा आहे तो खूप जड किंवा ड्राय कोरडा असा लागत नाही. नाश्त्याला देखील हा जो ढोकळा आहे तो तुम्ही करू शकता. उत्तम लागतो. आता आपण याच्यावर घालणार आहोत छानशी खमंग अशी फोडणी. त्याकरता 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे. तेलामध्ये पहिल्यांदा घालायची मोहरी, त्यानंतर जिरे घातले, तीळ घातलेले आहेत, कढीपत्ता घालायचा भरपूरसा आणि मग हिंग घातलं. आता याच्या फोडणीमध्ये मी हिरवी मिरची घातलेली नाही आहे कारण आपण ढोकळाचं बॅटर तयार करताना त्याच्यामध्येच हिरवी मिरची वाटून घातली होती. ही जी फोडणी आहे ती ढोकळ्यावर घातली. बेसनच्या ढोकळ्याप्रमाणे पाणी घालायची आवश्यकता नाही कारण हा ढोकळा तितकासा कोरडा होत नाही. आता ही फोडणी मस्त अशी एकसारखी ढोकळ्यावर पसरवून घ्या. मोहरी, जिरे आणि तिळाचा खूप मस्त असा क्रंच ढोकळा खाताना जाणवतो. त्यानंतर याच्यावर घालायची भरपूरशी कोथिंबीर. अगदी छान हिरवीगार अशी कोथिंबीर मस्त लागते. हे बघा तुम्ही पाहू शकता असा मस्त लुसलुशीत प्रत्येक रव्याचा जो कण आहे तो असा छान फुलला आहे. असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. बघून वाटेल की काय हा तर नेहमीचाच ढोकळा आहे, रव्याचा ढोकळा दिसतो तसा. पण एकदा तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा. काकडीचा जो मस्त असा फ्लेवर या ढोकळ्यामध्ये येतो तो अप्रतिम लागतो. मोठेच काय अगदी लहान मुलंसुद्धा हा ढोकळा जो आहे तो आवडीनं खातील इतका तो छान लागतो. शिवाय कमी तेलकट आहे, झटपट होतो. त्याच्यामुळं सकाळच्या गडबडीतही नाश्त्याला करण्यासाठी उत्तम असा पर्याय आहे. पौष्टिक आहे. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.